प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र व मौल्यवान नावात हा संदेश ऐकणाऱ्या सर्वांना माझा प्रेमाचा सलाम, नमस्कार. प्रियांनो, मी परमेश्वराचे आभार मानत आहे की अशा प्रकारे त्याने ही वेळ तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये दिली आहे की आपण अशा प्रकारे बसून त्याचा संदेश ऐकत आहोत. आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे आपण अपघाताने ह्या ठिकाणी बसलो नाहीत किंवा तुमची आणि माझी इच्छा आहे म्हणून आपण हा संदेश ऐकत आहात असं नाही, तर ही देवाची योजना व देवाची इच्छा आहे. प्रियांनो, हा संदेश आरंभ करीत असताना पवित्र शास्त्र बायबल मधून मी 1-2-3 वचनं तुमच्या समोर वाचत आहे. पवित्र शास्त्र बायबल हा देवाचा शब्द आहे, देवाचं वचन आहे. देवाने देवाच्या लोकांकडून ते लिहून घेतलेलं आहे आणि त्यामुळे हे सत्य आहे, हे विश्वास ठेवण्याजोगं, विश्वास योग्य असं वचन आहे. पवित्र शास्त्र बायबल मधील रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 3, 4 आणि 5 मी वाचत आहे. त्यामध्ये 3 महत्वाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा आधार घेऊन आपल्या विषयाकडे आपण पुढे जाणार आहोत. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करीतोस काय? की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतः करता क्रोध साठवून ठेवतोस? या ठिकाणी परमेश्वराचा दास प्रेषित पाऊल 3 प्रश्न विचारत आहे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तो मनुष्याला म्हणत आहे की मनुष्या, तू देवाच्या न्यायातून सुटशील काय? पुढे तो असं म्हणत आहे, देवाची ममता, देवाची क्षमा व देवाची सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा तू अनादर करतोस काय? आणि तो पुढे असं म्हणत आहे की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व त्याचा यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतः करता क्रोध साठवून ठेवतोस काय? मनुष्याला बरेचसे छंद आहेत. कोणाला बसची तिकीट साठवण्याचा छंद, कोणाला पोस्टाची तिकीट साठवण्याचा छंद, कोणाला जुनी नाणी साठवण्याचा छंद आहे, कोणाला वर्तमानपत्रातील जुने कात्रण साठवण्याचा छंद आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत. कोणाला घड्याळ, कोणाला कपडे, किंवा जर का आपण आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आपल्यासाठी लोक पैसे बँकमध्ये साठवत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. आपल्या भविष्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी साठवणूक करत आहेत. काही जण घरं वाढवत आहेत, काही जण जमीन जुमला घेत आहेत. आपल्या संपत्तीला लोक वाढवत आहेत, साठवत आहेत. पण एक सर्वसामान्य गोष्ट जी सगळ्या जगामध्ये प्रत्येक मनुष्याविषयी म्हणाल तर तो एक गोष्ट साठवत आहे व ती गोष्ट म्हणजे देवाचा क्रोध. प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रेषित पाऊल मनुष्याविषयी बोलत आहे. मनुष्य म्हणजे अर्थात तुम्ही आणि मी. पवित्र शास्त्र बायबलमध्ये पुष्कळ अशी वचनं आहेत. सर्वच संदर्भ व वचनं मी वाचणार नाही, फक्त काही महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर वाचत आहे की मनुष्याचं वर्णन, अर्थात तुमचं आणि माझं वर्णन पवित्र शास्त्रामध्ये कशा प्रकारे केलेलं आहे. शास्त्र म्हणतं मनुष्य हा अनितिमान आहे, असमंजस आहे, तो पापी आहे, तो अस्वतंत्र आहे, तो बंधनामध्ये आहे. कुठल्या? पापाच्या बंधनामध्ये आहे, सैतानाच्या बंधनामध्ये आहे, मृत्यूच्या बंधनामध्ये आहे. प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, संस्कृती यांच्या बंधनामध्ये आहे. त्याला पापाचा रोग लागलेला आहे. तो अमंगळ व घाणेरडी अशी कृत्ये करणार आहे. त्याच्या मनामध्ये येणारे विचार सारखे वाईटाचे असतात. त्याच्यामध्ये स्वाभाविक व दैहिक म्हणजे शरीराला प्रसन्न करणारा स्वभाव आहे. तो वासनांच्या, दैहिक वासनांच्या अधीनतेमध्ये असणारा मनुष्य आहे. तो लोभी व मोहात पडणारा आहे. त्याच्या जिभेवर त्याचं नियंत्रण नाही. त्याचं अंतःकरण सर्व प्रकारच्या घाणेरड्या पापांनी भरलेलं आहे. तो चांगलं ते करत नाही. तो मत्सर व फुटी पाडणारा आहे. तो कुरकुर करणारा मनुष्य आहे. तो कुवासना व कुटाळ ह्यांच्या मागे लागलेला मनुष्य आहे.
तो सैतानाचा माणूस आहे, पाप व अपराधांमध्ये मृत झालेला आहे, आध्यात्मिकरित्या तो मरण पावलेला आहे. देव अशा माणसाची प्रार्थना ऐकत नाही, चांगल्या कामास तो नालायक असा आहे. आणि इतकंच केवळ नव्हे, हा मनुष्य परमेश्वराच्या क्रोधाखाली आहे. मी काही गोष्टी फक्त वाचलेल्या आहेत. प्रियांनो, ही तुमची आणि माझी स्थिती आहे. आपण असे म्हणाल कदाचित माझ्या जीवनामध्ये मी फारसं काही मोठं पाप केलेलं नाही, परंतु प्रियांनो, आपला जन्म पापात आहे आणि आपण जन्माने पापी असल्यामुळे आणि कर्म आपले पापाचे असल्यामुळे आपण ह्या पापांचं ओझं घेऊन जीवनामध्ये जगत आहोत. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये शांती नाही, समाधान नाही, विश्रांती नाही. आपण अस्वस्थ असे आहोत. आपण भय आणि भीतीच्या वातावरणामध्ये वाढत आहोत. प्रियांनो, आणि सर्वात भयानक अशी गोष्ट, आपण परमेश्वराचा क्रोध आपल्यासाठी साठवत आहोत. परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे. तो कधी पक्षपात करत नाही. तो तोंड देखला न्याय करत नाही. त्याला सर्व काही ठाऊक आहे, कारण तो सर्वज्ञानी परमेश्वर आहे. तो कधी झोपत नाही, त्याला कधी डुलकी लागत नाही. त्याचे नेत्र अहोरात्र पृथ्वीचं अवलोकन करीत असतात. तुम्ही आणि मी एकांतामध्ये असो किंवा समाजामध्ये असो, डोंगरावरती असो किंवा नदीमध्ये असोत, आपल्या घराच्या बेडरूम मध्ये असोत किंवा हॉलमध्ये असोत, कामाच्या, कॉलेजच्या, शाळेच्या ठिकाणी असोत किंवा मित्रमैत्रिणीसोबत किंवा आईवडिलांसोबत असो, परमेश्वर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आणि मला पाहतो. त्याच्याविषयी म्हणाल तर तो अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. आणि प्रियांनो, खरंच जर तुमच्या माझ्या स्थितीविषयी विचार केला तर आपलं अंतःकरण किती अशा घाणेरड्या गोष्टींनी भरलेलं आहे. मग प्रियांनो, आपण असं पापी जीवन जगत असताना आपण परमेश्वराच्या न्यायापासून सुटका करून घेऊ शकतो का? मला ह्या ठिकाणी परमेश्वराचा तो रागीट स्वभाव, क्रोधाविष्ट स्वभाव, कठोर स्वभाव तुमच्या समोर ठेवायचा नाहीये. कारण परमेश्वर प्रेमळ आहे, कृपाळू आहे, मंदक्रोध आहे, दया करणारा आहे, प्रीती करणारा आहे, पापांची क्षमा करणारा तो परमेश्वर आहे. आपण त्या ठिकाणी वाचलं ना, हो, तो ममतेने, चांगुलपणाने भरलेला परमेश्वर आहे, क्षमाशील वृत्ती असणारा परमेश्वर आहे, सहनशील परमेश्वर आहे. प्रियांनो, त्याच्याकडे ह्या सर्व गोष्टी विपुलतेने आहेत. दया व कृपा करणारा, तो विपुलपणे जीवन देणारा परमेश्वर आहे. तो शांती व विश्राम देणारा परमेश्वर आहे, खरी शांती देणारा परमेश्वर आहे. परंतु प्रियांनो, पापी असल्यामुळे आपल्यावरती परमेश्वराचा क्रोध आहे. जर का आपण आणखी काही वचनं वाचली तर आपणास स्पष्टपणे समजून येईल. रोमकरास पत्र 1 अध्याय वचन 18. वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. प्रियांनो, अभक्त व अनितिमान लोकांवरती परमेश्वराचा क्रोध प्रगट होतो. जर आपण थोडं पुढे गेलो, इफिसकरास पत्र 5 अध्याय वचन 6 मध्ये असं म्हटलं आहे, पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. आणि प्रियांनो, तुमच्या माझ्याविषयी म्हणाल तर आपण कितीतरी देवाच्या आज्ञा मोडलेल्या आहेत. पाप करणं म्हणजे देवाच्या आज्ञा मोडणं होय. प्रियांनो, आपल्याला काय हवंय? परमेश्वराचा क्रोध प्रगट व्हावा अशी तुमची इच्छा आहे का? नाही. तुमची काय, माझी काय, देवाची देखील इच्छा नाही की आपल्यावरती क्रोध प्रगट करावा. कारण देवाची इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्यावर कृपा व्हावी. आपण क्रोधाकडून कृपेत प्रवेश करावा. मग ही कृपा कशी प्राप्त होईल? होय, पवित्र शास्त्र सांगतं, योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय वचन 17, कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. होय, येशू ख्रिस्तच कृपा देऊ शकतो. 2020 वर्षापूर्वी मनुष्याचं रूप धारण करून स्वतः निर्माण करता परमेश्वर स्वर्ग सोडून या जगामध्ये आला. का? यासाठी की देवाची कृपा आपल्यावर प्रगट करावी. कारण आपण देवाच्या त्या क्रोधाच्या छायेखाली होतो.
पण देवाची कृपा प्रगट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला. जर आपण मोशेच्या नियमशास्त्राविषयी पाहिलं तर इस्रायल लोकांना किंवा यहुदी लोकांना काही नियम दिले होते व नियम मोडणाऱ्या प्रत्येकावर देवाचा क्रोध वेगवेगळ्या माध्यमातून प्रगट होत होता. परंतु परमेश्वराची इच्छा होती आपल्यावरती क्रोध प्रगट न करता त्याने आपल्यावरती कृपा करावी, म्हणून त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं. होय, देवाची कृपा प्रगट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला. आता प्रश्न असा आहे, मग तुम्हाला आणि मला ही कृपा कशी मिळेल? रोमकरसपत्र 5 अध्याय वचन 2, आपण ज्या कृपेमध्ये आहोत तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. ह्या कृपेमध्ये प्रवेश विश्वासाने होतो. कोणावर विश्वास ठेवायचा? काय विश्वास ठेवायचा? त्याचं उत्तर देखील पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपणास पाहावयास मिळतं. योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय वचन 16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय, देवाची इच्छा आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. कारण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आपला नाश होत नाही, तर आपणास सार्वकालिक जीवन प्राप्त होते. नाश होत नाही, सार्वकालिक जीवन प्राप्त होते म्हणजे काय? प्रियांनो, आपण वाचलं त्याप्रमाणे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवरती देवाचा क्रोध प्रगट होतो. प्रियांनो, लक्ष देऊन ऐका. आजही ज्यावेळेस आपण कुठला अपराध करतो, कुठलं पाप करतो, तर आपल्याला शिक्षा करण्यासाठी पोलीस आहेत, न्याय व्यवस्था आहे. परंतु ज्यावेळेस आपण देवाविरुद्ध अपराध करतो किंवा करत आहोत, एक दिवस असा प्रगट होईल, मृत्यूनंतर प्रत्येकाचा न्याय होणार आहे. त्या न्याय समयी ज्यावेळेस आपण देवाच्या समोर उभे राहू, होय प्रियांनो, शास्त्रामध्ये म्हटलं आहे, जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. पापाचं वेतन मरण आहे, अर्थात ते मरण म्हणजे सार्वकालिक मृत्यू, सार्वकालिक दंड म्हणजे नरक आहे. त्या नरकामध्ये आग आहे. आपण पुढे ती वचनं वाचणार आहोत. प्रियांनो, मनुष्य पाप केल्यामुळे परमेश्वरापासून दूर गेलेला आहे. परमेश्वराच्या गौरवाला तो अंतरला आहे आणि तो एका अनंत काळच्या मरणाकडे म्हणजे नरकाकडे चाललेला आहे. शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे मला सांगू द्या, हा नरक तुमच्या माझ्यासाठी बनवलेला नव्हता, तर तो सैतान व त्याच्या प्रजेसाठी किंवा त्याच्या दुष्टात्म्यांसाठी बनवलेला आहे. परंतु सैतान फसवून आपल्याला नरकाकडे घेऊन जात आहे. प्रियानो, लक्ष द्या. पण जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांच्याकरता अनंत काळचं म्हणजे स्वर्गाचं जीवन आहे, ज्या ठिकाणी परमेश्वर आहे. दुःख, कष्ट, त्रास, रोग, आजारपण कुठली गोष्ट त्या ठिकाणी नाही. होय, अनंत काळचं जीवन प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे प्राप्त होतं. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय वचन 31 मध्ये प्रेषितांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, माझं तारण कसं होईल? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. प्रियांनो, आपल्याला विश्वास जो प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवायचा आहे तो आपलं तारण होण्यासाठी ठेवायचा आहे. तारण म्हणजे पापांची क्षमा. कारण पापी व्यक्तीवरती देवाचा क्रोध आहे. ज्यावेळेस आपल्या पापांची क्षमा आपणास प्राप्त होते त्यावेळेस देवाचा क्रोध आपल्यावरचा हटून जातो, निघून जातो आणि आपण देवाच्या कृपेमध्ये प्रवेश करतो. म्हणून त्या पापांची क्षमा मिळणं म्हणजेच आपलं तारण होणं अतिशय गरजेचं आहे. शास्त्रामध्ये म्हटलंय, योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय वचन 12 मध्ये म्हटलंय, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आपल्याकडे प्रत्येकाकडे रेशन कार्ड आहे. रेशन कार्डवरती कुटुंब प्रमुखाचं नाव आणि त्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी असतात. प्रियांनो, स्वर्गामध्ये देखील एक जीवनाचं पुस्तक आहे. जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, जे त्याचा स्वीकार करतात, त्यांची नावं त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली जातात. त्या जीवनाच्या पुस्तकात नावं का लिहिली जातात माहितीये? बघा, आणखी एक वचन मी वाचत आहे. प्रकटीकरण याचा 20 अध्याय वचन 14 आणि 15. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही
तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणार नाही त्याला त्या अग्नीच्या सरोवरामध्ये म्हणजे अर्थात नरकामध्ये जावं लागेल. प्रियांनो, परमेश्वराची इच्छा काय माहितीये का? आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा, आपण आपल्या पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी आणि आपला संबंध आपण परमेश्वरासोबत जोडावा. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळे आपण देवाची मुले बनतो. प्रियांनो, बघा, योहान कृत शुभवर्तमान 3 अध्याय वचन 36 मध्ये असं म्हटलं आहे, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्रावर विश्वास ठेवत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. तो पवित्र, शुद्ध, निष्कलंक असं जीवन जगला. त्याने कधी पाप केलं नाही, त्याच्या मुखामध्ये कधी कपट आढळलं नाही. होय, त्याने बऱ्याच जणांना जे आजारी होते त्यांना बरं केलं, अनेक चिन्ह चमत्कार केले, परंतु प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी एक प्रायश्चित्त म्हणून तो ह्या जगामध्ये आला होता. तुमच्या माझ्या पापांसाठी एक बलिदान म्हणून तो ह्या जगामध्ये आला होता. क्रूसावरती त्याने जे मरण सहन केलं, त्याने जी शिक्षा सहन केली ती तुमच्या आणि माझ्या वाट्याची होती. वास्तविक ते मरण तुम्हाला आणि मला, ती शिक्षा तुम्हाला आणि मला मिळावायला हवी होती, परंतु सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतली. तो एक उत्तम असा मध्यस्थ तुमच्या आणि माझ्यासाठी झाला. त्याने त्या ठिकाणी प्राण दिला. आपलं पवित्र, शुद्ध व निष्कलंक रक्त त्याने वाहिलं. त्याला कबरेमध्ये 3 दिवस पुरण्यात आलं. तो 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आज तो जिवंत असा परमेश्वर आहे. प्रियांनो, जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन अर्थात स्वर्ग प्राप्त होतो, परंतु जो विश्वास ठेवत नाही त्याच्यावर देवाचा क्रोध राहतो. आता आणखी स्पष्ट मी सांगत आहे, नेमका काय विश्वास ठेवायचा. रोमकरास पत्र 10वा अध्याय वचन 9, की येशू प्रभू आहे असे जर तो आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. काय विश्वास ठेवायचा? विश्वास असा ठेवायचा की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी जगामध्ये आला, माझ्या पापांसाठी मेला, पुन्हा उठला, आता तो स्वर्गामध्ये आहे, असा मनापासून विश्वास ठेवायचा. त्याचबरोबर आपल्या पापांबद्दल आपल्याला पश्चाताप देखील करण्याची गरज आहे. पाप कबूल करण्याची गरज आहे. पाप कबूल करायचं, देवाकडे माफी मागायची, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा. आणि त्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला म्हणायचं, येशू ख्रिस्ता माझ्या अंतःकरणामध्ये ये, माझ्या जीवनामध्ये ये, माझा स्वामी हो, माझा मालक हो, माझा अधिकारी हो. इथून पुढे मला तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचंय. इथून पुढे मला तुझ्या आज्ञा पाळायच्या आहेत. माझ्या जीवनामध्ये शांती दे, समाधान दे, देवाचा क्रोध माझ्यावरून काढून टाक. माझा प्रवेश तुझ्या कृपेमध्ये कर, देवाच्या कृपेमध्ये कर. प्रियांनो, इफिसकरास पत्र 1 अध्याय वचन 6 आणि 7 मध्ये असं म्हटलं आहे, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केलेली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. होय, देवाची कृपा प्रगट झाल्यामुळे आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा मिळू शकते. प्रियांनो, आज आपण सर्वजण देवाच्या क्रोधाच्या खाली आहोत. ज्यांच्या पापांची क्षमा झाली नाही, ज्यांना खरं तारण प्राप्त झालं नाही, ज्यांना पाप क्षमेचा अनुभव नाही, असे प्रत्येक जण देवाचा क्रोध आपल्या जीवनामध्ये साठवत आहेत. परंतु प्रियांनो, परमेश्वर प्रेमळ आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे. त्याने त्याची कृपा आज आपल्यासाठी खुली करून ठेवलेली आहे. परंतु जर का आपण त्या पुत्रावर विश्वास ठेवला नाही, जर आपलं तारण झालं नाही, जर आपल्या पापांची क्षमा झाली नाही, तर प्रियांनो, परमेश्वराचा क्रोध आपल्यावरती प्रगट होईल. शेवटचं वचन मी वाचत आहे, इफिसकरास पत्र 2 अध्याय वचन 7 आणि 8. ह्यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर देवाचे दान आहे. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आपलं तारण होऊ शकतं. म्हणून माझी विनंती आहे, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. तोच खरा जिवंत परमेश्वर आहे. त्याच्याशिवाय देव नाही, त्याच्याशिवाय तारणारा नाही. त्याच्यावरती विश्वास ठेवा. त्याच्यासमोर आपल्या पापांची कबुली द्या. त्याला प्रभू व मालक, अधिकारी म्हणून
आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा, त्याच्या इच्छेप्रमाणे चाला. प्रियांनो, परमेश्वराच्या क्रोधापासून आपली सुटका होईल आणि आपण कृपेमध्ये प्रवेश करू आणि ती विपुल कृपा परमेश्वर आपल्यावरती करू. हा सर्व संदेश समजण्यास व देवाच्या क्रोधापासून सुटून त्याच्या कृपेमध्ये प्रवेश करण्यास परमेश्वर आपल्या सर्वांचं सहाय्य करो. देवाच्या नावाचं गौरव.